1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पंजाबी कढी पकोडा करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप बेसन, मीठ, पाणी, 1 चमचा ओवा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल। बेसनात पाणी घालायचं आणि फेटून घेत मुरवून घ्यायचं। आता यात कांदा कोथिंबीर मिसळत याची भजी तळायची। झाले आपले पकोडे तयार। कढी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप दही, पाव कप बेसन, पाणी, मीठ, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरं, 2 लवंगा, दालचिनीचा तुकडा, मेथ्या, 1 चमचा किसलेलं आलं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा लाल तिखट, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या। आता दह्यात बेसन, पाणी, हळद, मीठ मिसळून घेत जिऱ्याच्या फोडणीत लवंग, दालचिनी, मेथी दाणे, कढीपत्ता आणि आलं मिरची परतून घेत यात तयार केलेलं पीठ घालायचं आणि शिजवून घ्यायचं। झाली आपली कढी तयार आणि ही भजी कढीत घालायची। आता साजूक तुपाच्या फोडणीत तिखट, सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि हा तडका कढी पकोड्यावर घालायचा। झाला आपला पंजाबी कढी पकोडा तयार। 30 भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा घरामध्ये भाजी संपलेली असते आणि पटकन काय बनवायचा असा विचार पडलेला असतो। चटपटीत अशी ही भाजी आहे पंजाबी कढी पकोडा आपण बनवत आहोत। तर इथे अर्धा कप बेसन घेतलेला आहे, यामध्ये घालूयात मीठ, मिक्स करूयात आणि थोडंसं म्हणजे अर्धा कप बेसन असेल तर 3 चमचे पाणी पुरेसं होतं। हे छान याची दाटसर पेस्ट तयार करून घेऊयात। आता 3 ते 4 मिनिटं ही बेसनची पेस्ट ना छान अशी फेटून घ्यायची। आता हे भजीसाठीचं मिश्रण छान फेटून घेतलंय, तुम्ही बघू शकाल छान अशी तार तयार होते। आता हे ना मुरण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवूया। आता आपण ना कढीसाठीचं जे मिश्रण आहे ते तयार करूयात। 1 कप इथे दही घेतलेलं आहे, 1 कप साठी 4 चमचे किंवा पाव कप इथे बेसन घ्यायचंय। खूप दाटसर असते ही कढी, त्यामुळे हे जास्त प्रमाणात घेतोय। पाणी घालायचं 1 कप जर दही असेल तर साधारण 1.5 कप पाणी, हळद आणि चवीपुरतं मीठ आणि हे छान एकजीव करून घेऊया। हवं तर थोडी साखरही घाला तुम्ही याच्यात। आणि हे कढीचं मिश्रण छान एकजीव झाले, तुम्ही बघू शकाल पूर्ण गुठळ्यातल्या निघून गेल्यात। आता फोडणी देऊयात। तर इथे साजूक तूप गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं। जिरं छान फुललं पाहिजे। येस, आता यामध्ये घालूयात 2 लवंगा। लवंगा म्हणजे खड्या मसाल्याची चव खूप छान उतरते कढीमध्ये। दालचिनीचा तुकडा, मेथ्या, कढीपत्ता आणि आलं, किसलेलं आलं आणि हे 1 मिनिटभर एकत्र परतून घ्यायचं। आहा, या आल्याच्या फोडणीचा इतका मस्त सुवास दरवळतो, क्या बात आहे। आता यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्या, हे फ्राय करूयात आणि आता गॅस मी केलेला आहे बंद। कढी करताना ना कायम गॅस बंद करायचा, नाहीतर ताक फाटतं। गॅस बंद केला, हवं तर कढई बाजूला काढून घेतली तरी चालेल। आणि हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलंय हे यामध्ये घालूया। थोडंसं पाणी देखील घालूयात। चवीपुरतं मीठ, मिक्स करूयात आणि आता छान 10 मिनिटं शिजवायची आहे, कारण हे बेसन आहे ते कच्चं आहे, ते छान शिजलं पाहिजे। मंद आचेवर हे शिजत ठेवूया आणि मंद आचेवर इथे ही कढी छान मी शिजवून घेतली, तुम्ही बघू शकाल छान एकसंध झालेली आहे आणि दाटसर पण व्हायला सुरुवात झाली। खूप दाट आत्ता नाही करायची, कारण यामध्ये भजी आपण घालणार आहोत। भजी पण यातलं पाणी खूप ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे आत्ता खूप सारा पाण्याचा वापर, त्यामुळे आता खूप दाटसर नाही ठेवायची। आता भजी करूयात। चला, हे भजीचं मिश्रण हे छान सेट करून घेतलेलं होतं। आता तुम्ही बघू शकाल छान दाटसर आहे। यामध्ये घालूयात ओवा,
खायचा सोडा घालायची गरज नाहीये, कारण हे छान फेटून घेतलं त्यामुळे भजी मस्त हलकीच होतात. बारीक चिरलेला कांदा घालूयात. पाण्याचं प्रमाण कमी घातलंय कारण कांद्यामध्ये पाणी असतं आणि मग ते त्या पिठामध्ये उतरतं, त्यामुळे करूयात मिक्स. आणि याची आता तळूयात भजी. भजी बनवण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. आता हे ना हातानेच याचे असे छोटी छोटी भजी घालून घ्यायची. आता हे हलके हलके खरपूस तळायला लागले की हलकेसे रोटेट करूयात. पहा, एवढा मस्त सुवास दरवळलाय भज्यांचा. भजी मस्तपैकी खवंग तळून झालेली आहे. तर आता काढूयात मस्तपैकी टिश्यू पेपरवर. आहा, वा वा. आणि ही भजी पण आहेत ना, भजी तुम्ही बघा, ओपन करून दाखवते. छान आतमध्ये असे जाळीदार होतात आणि एकदम हलकी बनतात, तुम्ही बघू शकाल. आणि आता ही गरम गरम भजी गरम गरम कढीमध्ये आपण घालूयात. आहा. तर इथे साजूक तूप चमचाभर गरम केलेलं आहे. लाल तिखट घालायचं आहे, बेडगी मिरची, यामुळे ना रंग छान येतो. आणि थोडंसं शिजवून घेऊयात हे. आणि यामध्येच आता घालूयात सुक्या लाल मिरच्या. आहा हा, काय दिसतंय हे भन्नाट. आता ही फोडणी घालूयात या कढीवर. जबरदस्त. करूयात हलकीशी मिक्स. तर जसा वेळ जातो ना तस हे पकोडा आहे छान याच्यातलं ना मॉइश्चर किंवा पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि हे टम्म आणखी फुगतात. हे कसे खायचे? गरमागरम वाफाळता भात आणि त्यावर हा मस्त असा कढी पकोडा अफलातून लागतं.